काय झालं? विश्वासघात केला आमचा आला त्याने. कोणी विश्वासघात? काय झालं? सगळं डिटेल देईल. काय पैसे घेतले, काय गुन्हेगारी विश्वासघात. अरे हात द्या, लाईट तुटल. घोषणाबाजी केली जाते. 12च्या अंमलाचे घ्यायचे कोण येते पुढे या. काय झालं? विश्वासघात केला आमचा आला त्याने. कोणी विश्वासघात? काय झालं? सगळं डिटेल देईल. काय पैसे घेतले, काय गुन्हेगारी विश्वासघात. अरे हात द्या. तर नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये एक मोठा ट्विस्ट आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. गोकुळ गीतेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला होता. सकाळीच त्यांनी तशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली होती. मी माघार घेतली नाही, पत्रकारांनी तो शब्द वापरू नये अशी प्रतिक्रिया गोकुळ गीतेंनी दिलेली होती. तर भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंनी छुप मतदान केलं का असाही सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात येतोय. कारण गोकुळ गीते यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे आणि ते सध्या आघाडीवरती असल्याचं चित्र नाशिकमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीला हा एक मोठा धक्का बसल्याचं आपल्याला दिसून येत आहे. गोकुळ गीते हे सध्या आघाडीवरती असल्याचं चित्र नाशिकमध्ये दिसून येत आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे. शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा भाजप बंडखोर गोकुळ गीते यांनी पराभव केलेला आहे अशी चर्चा सध्या नाशिकमध्ये रंगू लागलेली आहे. त्यामुळे महायुतीला एक मोठा धक्का बसल्याचं सांगण्यात येत आहे. विश्वासघात झाला, केसाने गळा कापण्यात आलेला आहे अशी प्रतिक्रिया नुकतीच दराडे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. तर नाशिकमध्ये निकालामध्ये हे मोठं नाट्य आपल्याला सकाळपासूनच दिसून येत आहे. एक मोठी रंगत ही नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये अगदी सुरुवातीपासूनच दिसून येत होती आणि त्यानंतर निकालाच्या दिवशी देखील एक मोठा ट्विस्ट आलेला आहे. विश्वासघात झाला, केसाने गळा कापल्याचा दराडे यांनी आरोप केलेला आहे. तर या सगळ्याच संदर्भातले नाशिकमधले अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. माधवी. धन्यवाद आकांक्षा. तर नाशिकमधले महत्त्वाचे अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे कारण आत्ताच्या क्षणी सगळ्यात मोठा ड्रामा आणि सगळ्यात मोठा राडा आपल्याला नाशिक